कर्जमाफीच्या मागणीसाठी हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासह हजारो शेतकरी रस्त्यावर उतरलेत। कर्जबाजारीपणामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अस्थी घेऊन क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चामध्ये आता सहभागी झालेले आहेत आणि या मोर्चाचा आढावा घेतलाय आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासोबत देखील संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। पाहूया। हिंगोली नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यावरती मोर्चा निघालेला आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागणीसह अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा निघालेला आहे। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने जे आहेत शेतकरी सहभागी झाले। रविकांत तुपकर जे आपण त्याच्याकडून जाणून घेतले की त्यांच्या काय मागण्या आहेत मला सांगा। मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले, काय मागण्या आहेत नेमक्या? महाराष्ट्रातला शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे। रोज 8 शेतकरी आत्महत्या करत आहेत। आम्ही शेतकऱ्याची राख घेऊन आज मुख्यमंत्र्यांना कलेक्टरच्या मार्फत पाठवणार आहोत। आम्ही आमचा माणूस म्हणून तुम्ही जगणं मान्य करणार आहे की नाही करणार आहे? आज सोयाबीनला भाव नाही, कापसाला 4 वर्ष झाले भाव नाही, उत्पादन खर्च जास्त आणि भाव कमी। आयात निर्यातीच्या धोरणात सरकारने बदल करावा। जंगली जनावरांचा आम्हाला त्रास होतो, शेतीला कंपाऊंड करून द्या, हक्काचा पीक विमा द्या, यासह मेंढपाळांना चराई क्षेत्र उपलब्ध करून द्या, उमनी आळीनं जे नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई द्या, अशा अनेक मागण्या घेऊन आज आम्ही हा हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा काढलेला आहे। सरकारने जर का आम्हाला गृहीत धरायचा प्रयत्न केला तर हे आसुडाचे फटके या सरकारच्या मंत्र्यांच्या पाठीवर मारल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी आमची भूमिका आहे। आपल्या आंदोलनाला आपण आसूड मोर्चा नाव दिलेलं आहे, आंदोलन दिलेलं काय नेमकं? हा सरकारला जर शांततेच्या मार्गाला ऐकत नसेल तर आसुडाचे फटके मारावे लागतील, त्याच्याशिवाय एका लाईनवर येणार नाही, अशी आमची सगळ्या शेतकऱ्यांची भूमिका आहे। शेतकरी हा सरकारपेक्षा मोठा आहे। शेतकऱ्याला कर्जमुक्ती द्यायची असली तर तुमच्या तिजोरीत पैसा नसतो, मग आमदारांचे पगार का थांबत नाही, मग कलेक्टरचा पगार का थांबत नाही, मग प्रधान सचिवाचे पगार का थांबले नाही, शिवशक्ती शक्तीपीठ महामार्ग का थांबला नाही, दुसरा समृद्धी महामार्ग जालना नांदेड का थांबला नाही? सगळ्या गोष्टीला तुमच्याकडे पैसे, क्रिकेटचं स्टेडियम बांधायला तुमच्याकडे पैसे, त्याचं स्टँड लावायला तुमच्याकडे पैसे, पण मग आमच्या बापाला पैसे द्यायच्या वेळेस तुमच्या हाताला लखवा येतो का? हे विचारायला आजचा मोर्चा आहे। लढाई जारी रहेगी, संघर्ष जारी रहेगा। जब तक न्याय नहीं मिलता तब तक संघर्ष जारी रहेगा। कॅमेरामॅन राजेश सोबत गजानन वाणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।